आता पाहुयात न्यूज टॉप 9 सुरुवातीला राज्यातील पावसासंदर्भातल्या बातम्या। राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयामध्ये बैठक। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानासंदर्भात बैठकीत चर्चा केली जाणार। अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मोठं नुकसान। अजित पवार उद्या नुकसानग्रस्त भागांचा दौरा करण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले। आपण दुष्काळ पाहिला, मात्र अशी अतिवृष्टी पाहिली नाही। दुष्काळासाठी प्रसिद्ध असणाऱ्या जिल्ह्यात अतिवृष्टी झाली। शरद पवारांचं वक्तव्य। तर राज्याने अतिशय वेगाने पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देणं गरजेचं, पवारांची मागणी। राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा। शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50,000 रुपये मदतीची घोषणा करा। रोहित पवारांची ट्विट करत राज्य सरकारकडे मागणी। मराठवाड्यात पावसाचा कहर। धाराशिव, बीड, जालन्यासह बहुतांश भागात पूरस्थिती। गेल्या 24 तासात 5 जणांचा मृत्यू तर 72 जनावरं दगावली। बचाव कार्यासाठी लष्कराची मदत। नागपूर विभागातील 6 जिल्ह्यात अतिवृष्टी। अतिवृष्टीमुळे 42,600 हेक्टर पिकांचं नुकसान झाल्याची माहिती। प्रशासनानं 37,70,00,000 रुपये नुकसान भरपाईचे प्रस्ताव शासनाकडे पाठवले। सर्व विभागातील सर्व जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद। बीडमध्ये सिंदफणा नदीला पूर आल्यानं नांदूर हवेली गावातील 36 लोक पाण्यात अडकले होते। एनडीआरएफच्या पथकाकडून 18 लोकांचं रेस्क्यू। दरम्यान पुराच्या पाण्यात आणखी वाढ। बीडच्या परळी तालुक्यातील गोदावरी नदीवरील पुलावरून पाणी पोहनेर पाथरी मार्ग बंद। जायकवाडी धरणाचे 9 दरवाजे उघडल्यानं नदीपात्रातील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ। धाराशिवच्या परांठा तालुक्यातील सिरगावमध्ये घराघरात पाणी शिरलं। अन्नधान्य देखील पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना। विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्याचंही नुकसान। नागरिकांना विविध अडचणींचा सामना।